नागेश देडे हे मुंजाबा वस्तीमध्ये ते रिक्षा संघटनाचे जे अध्यक्ष आहेत, हे सनी मासाळे म्हणून, त्यांचे बी तर व्यथा आहेत की यांच्या रिक्षामधून जे प्रवासी वाहतूक करतात त्या खड्ड्यामुळं एका दोन वेळा असे ते खाली पडलेले आहेत. त्यांचं म्हणणं काय आपण ते जाणून घेऊ. दादा तुमचं काय असं म्हणणं की इथं रोडनी येताना लय ट्रॅफिक होती, मोठमोठे खड्डे झालेत, रिक्षाचा चाक छोटा असतं, एखाद्या पॅसेंजर बसला अपघात होलं तर रिक्षा चालवताना अचानक इकडून तिकडून गाडी आली तर एखाद्या चाक खड्ड्यामध्ये जातं, मग त्यांना अपघात होतो, कंबर वगैरे दुखती, एखाद्या प्रेग्नेंट वगैरे लेडीज बेडीज असतात. त्याच्यामुळे रोड दुरुस्ती केला पाहिजे, जर लक्ष दिलं पाहिजे नगरसेवक वगैरे सगळ्यांनी. किती वर्षापासून तुमच्या इथे ज्या व्यथा आहेत? ते 5-6 वर्षापासून भरपूर खड्डे तात्पुरतं करतात, वापस एखादा पाऊस आला की हाय तेच वापस जातं, वापस मोठे मोठे खड्डे तयार होतात. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कमी दर्जाचंच काम होत आहे. 1-2 महिन्यातून राऊंड मारला पाहिजे, रोड वगैरे कसे आहेत कसे नाही बघितले पाहिजे, इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना त्रास नाही झाला पाहिजे खड्ड्या गुड्ड्याचा. एखाद्याला मणक्या बिनक्याचा त्रास असतो, रिक्षा गेली तर खड्ड्यात आपटली तर अचानक मणक्याला प्रॉब्लेम होतो, कंबर वगैरे दुखती. तर इथं सामाजिक कार्यकर्ते संभाजी राजगे म्हणून आहेत, की त्यांचे बी व्यथा काय आहेत ते आपण त्यांना विचारू. आज मुंजे वस्तीचा भाग बघितला असं मुंजे वस्तीचा भाग हा खूप डेव्हलप होत चाललेला आहे. मुंजे वस्तीमध्ये 3 शाळा आहेत आणि हा रहदारीचा रोड आहे. सायंकाळी किंवा सकाळी येत असं बघायचं असेल तर रोडला रहदारीची समस्या जास्त आहे. तर अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. प्रदीप रावते फाउंडेशन मार्फत वारंवार आम्ही तक्रारी करून पण आणि किंवा प्रदीप रावते असतील किंवा त्यांच्या मिस झाले प्रगती रावते किंवा सामाजिक कार्यकर्ते नागेश झेडे यांच्या मार्फत महानगरपालिका असेल किंवा आयुक्त आपलं क्षेत्रीय कार्यालय वारंवार तक्रारी किंवा रोड मित्र ॲपवर वारंवार ऑनलाईन तक्रारी करून पण अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत. किंवा मुंजे वस्ती आता पहिले 10,000 लोकसंख्या होती, आता मुंजे वस्ती लोकसंख्या ही 25,000च्या घरात गेलेली आहे. तरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अधिकाऱ्यांचंही लक्ष नाहीये. लाईट असेल, पाणी असेल किंवा खड्डेमुक्त मुंजे वस्ती हा करणारा संकल्प नगरसमोर मांडला, कुठल्याही प्रकारचं काही काम झालेलं नाही मुंजे वस्तीमध्ये. आणि हा रोड रहदारीचा रोड तो असेल किंवा तो मागचा रोड असेल तर मुंजे वस्तीमध्ये नवीन रोड चालू केले पाहिजे, त्यामुळे समस्याही सुटेल. आणि आपण बघत खाली खड्डे असतील या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील याला या रोडचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे. तर माझी अशी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मुंजे वस्तीची कामं केली पाहिजे. की मुंजे वस्ती फक्त मतांसाठी नाहीये, मुंजे वस्ती विकासासाठी आहे. गेली 15 ते 20 वर्ष मुंजे वस्ती मागं पडलेली आहे. किंवा तुम्ही बाहेरच्या रोडचे बघतील त्यांतील प्रभाग बघा, मुंजे वस्ती कुठल्या प्रकारे कॉन्क्रीट नाही तर डांबरी रोड येतं अजून. म्हणजे अजून आम्ही मागासच आहे का मुंजे वस्ती, म्हणून मुंजे वस्ती फक्त मतांसाठी डोळा ठेवलेला मुंजे वस्ती, एवढी माझी व्यथा मानतो. नागरिकांचं असं म्हणणं आहे की जे म्हणजे नगरसेवक आहेत ते फक्त मतांसाठी येतात, आमदार झाले, खासदार झाले, त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त मत घेण्यासाठी आमच्या इथे येतात, पण आमची व्यथा ते जे आहे व्यथा ते मांडतच नाहीये. तर आमचं एवढंच प्रशासनाला विनंती आहे, जे नागरिक त्रस्त झालेले आहेत तर त्यांची व्यथा त्यांनी मांडावी ही विनंती आमची. धन्यवाद.